नेरळमधील ममदापूर येथील दिलकॅप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कॉलेजमधीलच एका विवाहित लॅब असिस्टंटने लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे। तौफीर निसार ठाणगे असे आरोपीचे नाव असून त्याने ओळखीच्या माध्यमातून विद्यार्थिनीशी जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला। यानंतर खोटे लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे समोर आले आहे। आरोपी आधीपासूनच विवाहित असून त्याला 4 मुले असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीने तिच्या धर्मांतर दबाव टाकत बुरखा घालणे आणि नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। या प्रकरणी सुरुवातीला ठाणे येथे 0 FIR दाखल करण्यात आला होता। त्यानंतर तपास लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ममदापूर येथील राहत्या घरातून अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।